आदेश रामकृष्ण हरिमाऊली। आता सर्वच शॉर्ट नोटीसवर एकदम आले आहेत, पण आपण पंक्च्युअल राहूया, म्हणजे टाईमवर येण्याचा प्रयत्न करूया। आता आपल्याला ना तुषारदादा आणि भक्तिताई यांनी लहान मुलांच्या तुषारदादा, भक्तिताई आणि आपला नाथ आश्रम परिवार या सर्वांनीच आपल्या लहान मुलांसाठी शैक्षणिक दान असं करण्यासाठी प्रयत्न केला आहे। तर मग हे तुम्ही नक्की स्वीकारा। आणि म्हणजे आपली नाथ उपासना होते, आपण त्यात सर्वच दर गुरुवारी नाथ उपासना होते 8 वाजता। तर मग त्यात आपण सर्व मुलांना घडवतो, म्हणजे त्यात आपण त्यांना मोटिवेट करतो, आपण त्यांना स्पिरिच्युअल प्लस सायन्स दोन्ही पण आपण त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यात आता खूप अशी तुम्ही लहान मुलं बघितली असतील की ती जी घडतायत, जी म्हणजे अशी लहान मुलं तुम्ही बघता की बसले की मग इकडे तिकडे नजर फिरते किंवा मस्ती चालू असते। आता तुम्ही मुंबईला, म्हणजे असंच नाही बोलत, मुंबई कोकण इथले सर्वच मुलं एकदम शांततेत बसतात आणि त्यांनाही ते आवडतं। गुरुमाऊलींचं ऐकणं, युकेश दादा बोलतात, इवन सर्व आपलं नाथ परिवार त्यांना घडवण्याचं म्हणजे एकदम अंतर्मनातून प्रयत्न करतात। सगळे हायली क्वालिफाईड आहेत। आणि आताही आपली एक मीटिंग आहे, तेही हे करून पहिलं तुम्हाला वेळ देण्यासाठी गुरुमाऊली इथे आलेत। तर मग तुम्ही नक्कीच ते जॉईन करा, तुमचा एक ग्रुप बनवला जाईल। तर मग नाथ उपासना तुम्ही दर गुरुवारी 8 वाजता जॉईन कराच, म्हणजे तुमच्या मुलांना जर तुम्हाला अजून जास्त नॉलेज द्यायचं आहे आणि त्यांना घडवायचं आहे, म्हणजे ते जास्त डिस्ट्रॅक्ट नाही होणार बाकी कुठेच, तर मग तुम्ही नक्कीच हे करा, जॉईन करा। आणि जर हे करण्यात नाही आलं तर मग ही जे सेवा इथे करण्यात येते ती आम्हाला थांबवावी लागेल, म्हणजे मुलांकडून घेणारी। तर मग आम्हाला पण आतून असं वाटतं की ही मुलं पण घडावीत, त्यासाठी मग आम्ही प्रयत्न करतोय। आणि काही अडचण असेल तरी पण तुम्ही म्हणजे गुरुमाऊलींना आता जसं गुरुमाऊली तुम्हाला जसं वेळ देतात, तसं त्यांच्यासाठी त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये बाहेरची लोक पण आहेत, UK US इकडचे सर्व वेटिंग लिस्टवर आहेत, तरी पण गुरुमाऊली इथे येऊन तुम्हाला वेळ देत आहेत। हे पण म्हणजे तुम्ही जाणा, म्हणजे असं नाही आहे की वेळ देत आहेत म्हणून हे करा, म्हणजे ग्रांटेड घेणं असं नको करू, जेणेकरून तुम्हालाही म्हणजे मोठं होण्याची संधी मिळेल। आता तुम्ही लहान मुलांना पण तुम्ही आता रांगोळी वगैरे काढताय, तर तुमची मुलं तुम्ही बघताय की फोनपासून लांब राहत आहेत, इकडे येत आहेत, बाबा आले की मग सगळ्यांनी त्यांना बाबा म्हटलं, बाबा आले की मग धावत येतात सगळे, मग ते सगळं म्हणजे खेळण्यात वगैरे असं तर ते दंग होऊन जातात, मग फोनपासून लांब राहतात, मग हे त्यांच्याच फायद्यासाठी आहे। आणि असंच आपले अजून हायली क्वालिफाईड दादा ताई असे आहेत, सर मॅडम वगैरे, ते पण येतील, त्यांना मोटिवेट करतील, त्यांच्यासाठी लेक्चर्स पण अरेंज करतील। पण जर तुम्ही हे पाळलं, म्हणजे हे जे रूल बुक आहे एक नाथ परिवाराचं, जर तुम्ही पाळलं तर मग ते नक्कीच फायद्याचं होईल। तर नक्कीच तुम्हाला हे यापुढे असे लेक्चर्स किंवा त्यांच्यासाठी अजून काहीतरी वर्कशॉप असं पण आपण ठेवू शकतो। तर मग तुम्ही यासाठी नक्कीच आम्हाला साथ द्या। आदेश। दर गुरुवारी जी आपली नाथोपासना असते, तर ती तुम्ही स्वतः घरामध्ये ज्ञानेश्वरी आणू शकता, माऊलीच्या चरणांवर लावून तिथे मंदिरामध्ये हे करून। आणि ती कोणती ज्ञानेश्वरी घ्यायची ती इथे प्रत ठेवलं नाही, तर ती त्याप्रमाणे आणा। त्याप्रमाणे त्या प्रतीप्रमाणे ते नाव तुम्हाला माहिती आहे साखरे महाराजांचं, तर ती तुम्हाला सोपी आहे वाचण्यासाठी पण आणि अर्थपूर्ण असते, तर तुम्ही घरात पण वाचू शकता ती। आणि आपल्या नाथोपासनेच्या वेळेला ती वाचली जाते, जेणेकरून त्या मुलांना म्हणजे सवय होईल ती वाचनाची। आणि असं ते ज्ञानेश्वरीचं वाचन होतं, त्याचबरोबर सर त्यावेळेला पण ते त्याच्यातून आपल्याला बोध होतो, ते पण सांगतात त्याच्यातून काय अर्थ म्हणजे आहे ते पण त्याच्यात प्रकट होईल। आणि त्याबरोबर आपले जे काय काय उपक्रम वगैरे चालतात ते पण चांगले जातात, म्हणजे कधी काय होणार आहे उपक्रम वगैरे ते सुद्धा कळतात असं। आणि त्याचबरोबर आता काल ऑनलाईन मीटिंग पण झाली की मुलांना मार्गदर्शन झालं, तर ते 10वीच्या म्हणजे 8वी 9वी 10वीची मुलं कसा अभ्यास करावा किंवा कसं तुम्ही म्हणजे वाचन वगैरे करू शकता, किंवा कसे म्हणजे परीक्षेची तयारी कशी करायची तुमच्या 8वी 9वी 10वी। आता कसं 5वीपासूनच मुलांनी जर ते पाळणूक केली तर कसा अभ्यास करावा, आणि ते तुम्ही जे म्हणजे तो जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या यूट्यूबवर आलेला आहे, तर तुम्ही आतापासूनच तो मुलांना ऐकवा, म्हणजे त्यांच्या पालकांनी पण ऐका की कसा मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे। म्हणजे तुम्ही जास्त मुलांबरोबर असता तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता आतापासूनच सगळ्या विषयांचा, म्हणजे कसं ते चार्ट वगैरे गणिताचे म्हणा काय म्हणा, ती सूत्र म्हणा काय म्हणा, ती कशी लावायची तुम्ही रूममध्ये मुलांच्या, कसं त्यांना मंत्र वगैरे सगळं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तर तो पूर्ण तुम्ही व्हिडिओ ऐका मुलांबरोबर बसून,
म्हणजे ते पण तुम्हाला मार्गदर्शन होईल कसं अभ्यासाचं वगैरे ते. आणि हे जे आपल्याला म्हणजे आपल्या नातेपरिवाराकडून मुलांसाठी जे दिलं आहे आता ते आपल्या म्हणजे मुलं वापरतील चांगल्या प्रकारे, त्यांचा उपयोग करतील त्या वस्तू जे आपण देते ते आणि त्यांना मुलांसाठी. याच्यापेक्षा पण अजून साहित्य येणार आहे, फक्त ती मुलं त्या रूममध्ये. हो. बरोबर. तर तुमची मुलं जर म्हणजे त्यांना आवड असेल म्हणजे कुठून तरी त्यांना कसं अध्यात्माची पण आवड हवी. वा. कारण एकदमच मुलं कधी कधी डिप्रेशनमध्ये जातात, तर अध्यात्म त्यांना जर असेल देवाधर्माची उपासना करणं वगैरे, तर ते त्यांच्या जवळ पण येणार नाही, फिरकणार नाही वा. असं. त्यासाठी हे आपले प्रयत्न चालू आहेत सगळे. बघा तुम्ही बोला. आदेश माऊली रामकृष्ण हरी. मोठा. तर आज जे आपल्याला तुषारदादा आदरणीय लुप्तताई यांच्याकडून जे बोलतात ना की दान असं नाही आहे, पण हे तुमचं बक्षीस आहे. कारण त्यांनी तुम्हाला बघितलं आहे की तुम्ही जे स्टार्टिंगपासून हेल्प करताय जी लहान मुलं आहेत, तर त्यांच्याकडून एक तुम्हाला बक्षीस स्वरूपात आलं आहे. तर हे बक्षीस स्वरूपात तुम्ही मानून घ्या आणि असं समजा की ही एक स्टार्ट आहे. म्हणजे हे तर आपलं पहिलं वर्ष पण नाही झालं अजून, तरी तुम्हाला एवढी बक्षीस येत वा आहे. वा वा. तर असं समजा की ह्या 6 महिन्यात तुम्हाला अजून किती बक्षीस येतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला आता म्हणजे पालकांना सांगतोय खरं तर की पालकांनी आता थोडं मोटिवेट करा मुलांना की 8 वाजता नाटकपासून जॉईन करायला. आणि ती रोज नसते किंवा असं बोलत ना की सारखी नसते, ती फक्त एक आठवड्यातून एका गुरुवारी असते. तर ती गुरुवारसाठी तो दिवस वेगळा काढून ठेवा. तर नातोपाचं स्वरूप असं असतं की पहिलं आपलं पसायदान असतं माऊलीचं, नंतर आपलं बोलतात ना की नवनाथांची 9 नावं असतात, नंतर ज्ञानेश्वरीचं पठण असतं, त्यावरून त्याचं निरूपण असतं. आणि ते निरूपण फक्त असं बोलतात ना की आध्यात्मिक नसतं, ते बोलतात ना की पारंपरिक किंवा आता जे आपलं संसार चालू आहे तर ते कसं नॅचरली होतं. असं नसतं की फक्त अर्थ होतंय. आता जे आपल्या समाजात चालू आहे तर त्यावरून ते अर्थ सांगतात. आणि ते फक्त आम्हीच नाही सांगत, त्यासाठी मोठी टीम बसवली आहे. आणि टीम जागतिक लेवलची टीम मेहनत करून ते सगळं डेटा काढते आणि ते सगळं आपल्यासमोर मांडते. आणि ते मांडणं म्हणजे त्यांच्यासाठी पण खूप कठीण आहे की ते आता एवढ्या मोठ्या स्वरूपात बिझनेस करतात, नोकरी करतात, आणि त्यासाठी आपल्यासाठी वेळ काढतात. तर आपण 2-3 तास तर नक्कीच काढू शकतो, कारण आपण आता शिकतोय आणि हे शिकायचं वय, आणि प्रत्येकाचं शिकायचं वय कधीच संपत नाही. म्हणजे माणूस नेहमी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहतो. तर तुम्ही पण शिकू शकता. असं नसतं की फक्त मुलांसाठीच आहे, ते लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंत सर्वांसाठीच आहे. आणि ही नातोपासना तुम्ही नक्की अटेंड करा. आणि ह्याचं स्वरूप म्हणजे की तुम्हाला पण याचा फायदा होईल. आणि असं नका त्यांना पण असं वाटेल की ही लोक जवळ असून कदाचित लांब राहतात की काय, असं पण नको वाटायला ना. तुम्ही तर खूप जवळ आहे माऊलीच्या, तर तुम्हीच नाही राहिलं तर त्यांना असं वाटेल की आम्ही एवढं लांब असून ऐकतो पण ही लोक जवळ असून कसं नाही ऐकत आहेत. त्यांना पण तुम्हाला प्राऊडली आता कसं की कॉम्पिटिशन लागली असं समजा तुमच्यात, की तुम्ही जास्त जवळ आहे की ते जास्त जवळ आहेत. कारण ते बघतायत आता प्रतिभाताई, तुम्ही साक्षीदार आहेत ना, किती आपली टीम येतात सारखे ताई नाही त्रास देतात की माऊलींना मला भेटायचं, माऊलींना सगळेही त्रास देतात. कारण त्रास नसून ते त्यांचं प्रेम आहे. कारण ते काय सांगतात की तुम्ही कॉल नका करू, फक्त सांगा की येऊन गेलं. पण त्या स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतात की त्या वेळ देतात त्यांच्यासाठी, म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते वेळ देतात. म्हणजे असं स्वतःहून आम्ही पण नसतं केलं किंवा असं कोणच नाही करणार, पण त्या प्रतिभाताई, आपल्या सर्व ताई म्हणजे त्यांचं लक्ष असतं की कोण येते, की आपण म्हणजे शाम नंतर तर धावा चहा घेऊन येतात. पण आता हे नका करू, कारण कसं आहे की प्रत्येकाचा संसार आहे. आणि आमची एवढी मंडळी येते, तुम्ही प्रत्येकाला किती चहा देणार? त्यांना चहाची अपेक्षाच नाही, त्यांना फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. त्यांना फक्त पाणी, गुळ पाणी, हा गुळाचा खडा एखादा, ते श्यामदादा बरोबर आहे. कारण हा गुळ पाणी म्हणजे बोलतात ना की आधीच्या काळापासून ती परंपरा सुरू आहे, तर आपण तीच फॉलो करूया, आयुर्वेदिक. कारण कसं आहे की ते लोक पण प्रवासातून येतात आणि चहा दिला तर कदाचित काय लोकांना ऍसिडिटी होऊ शकते. आणि ते तुमच्या प्रेमापुढे तो चहा पितील पण त्यांचा कसं लोकांचा आपण त्रास करून द्यायचा. म्हणजे सोपं आहे, गुळ पाणी द्या, ते पण खुश जातील की आम्हाला. म्हणजे गुळ आणि पाणी मिक्स नका करू. काय श्यामदादाच्या मित्राने मला विचारलं गुळ पाणी मिक्स करून द्यायचं का, म्हटलं तसं नाही, गुळाचा थोडासा खडा आणि नंतर पाणी. तर त्याचे मित्र होते ते बोलले गुळ पाणी मिक्स करून द्यायचं का, म्हटलं तसं नाही. म्हणून मी क्लिअर केलं. त्यामुळे काय होईल की त्यांचा हेल्थ पण चांगलं राहील आणि त्यांना वाटेल की आपल्याला कोणीतरी विचारलंय. म्हणजे बोलतात ना की एक प्रेमाचा संबंध होईल. म्हणजे असं नाही की फक्त माऊली, म्हणजे त्यांना पण समजेल की आपली ही पण टीम किती रेडी आहे. म्हणजे तिकडे जशी टीम आहे आपली आणि इकडे पण टीम होते. म्हणजे तुम्ही एवढा म्हणजे बोलत ना की आता 1 वर्ष पण नाही झालं आणि तुम्ही एवढे कनेक्ट होता, तर त्यांच्यासाठी पण हे फार मोठं आश्चर्य आहे की एवढा मोठा हा परत नाथ परिवार इकडे घडतोय आणि ते तुम्ही एवढं आम्हाला सांभाळून घेताय. तर तो पण एक मोठा आदर्श आहे. आणि हे जे मुलांना आलं तर त्यांना ते बोलतात ना की जीवनात त्यांच्या वापरू देत. कारण हे म्हणजे हे खूप छोटं स्वरूप आहे, हे काहीच नाही. पण हे एक प्रेम त्यांचं समजा, हे बक्षीस त्यांचं समजा. म्हणजे तुम्ही आज जी सेवा दिली आहे तर त्याचं एक बक्षीस लगेच आपण त्यांच्या टीमने पाठवलंय
तर ते गोड मानून घ्या, हीच माऊली चरणी प्रार्थना आदेश. आदेश प्रेमाने की आणि दीदींनी जो आपल्या पूर्व दीदी गुरुमाई पारायणताई योगेशनाथ दादा खूप सुंदर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच लक्ष ठेवा, पालकांची जबाबदारी आजच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. काही वेळेस आपण असं म्हणतो की आपल्या मुलाला चांगल्या शाळेत टाकलं की आपली जबाबदारी संपली, चांगल्या क्लासला टाकलं की आपली जबाबदारी संपली. तिथे जबाबदारी संपत नाही, तिथे जबाबदारी सुरू होते. आलं ना. आज एक आदर्श उदाहरण तुमच्यासमोर पूर्वजाताईंचं आहे की ज्या अक्षरशः खडकाळ डोंगर, त्या डोंगर पार करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि आज जागतिक लेवलला पूर्ण वर्ल्ड लेवलला आदर्श होईल असं मेरिट त्यांनी काढलेलं आहे. आणि ते सुद्धा परत आईवडील इथे नाही आहेत त्यांचे, ते आईवडील इथे नसताना मुंबईत त्या राहिल्या 3 वर्ष त्यांच्या माऊलींकडे. त्यांच्या एक ताई आहेत त्यांच्याकडे राहिल्या, इस्मत आहे म्हणून त्यांच्याकडे, आपले राजेश दादा मोडक परिवार. आणि त्याच्यानंतर परत 2 वर्ष इथे कोणच नाही, फक्त माऊली ओळखीची होती. कधी त्यांना अडचण आली तर माऊलीकडे ते साथ घालायच्या, माऊलीशी जायच्या, माऊलीशी संवाद साधायचा, इंद्रायणीकडे बसायच्या. परत माऊली त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्यांच्याही आयुष्यात प्रॉब्लेम आलं ना, तर पण त्या प्रॉब्लेमला त्यांनी काय मानलं आहे, तर प्रॉब्लेमला काय मानलं आहे, तर एक प्रोजेक्ट मानला आहे. प्रॉब्लेमला प्रोजेक्ट मानायचं असतो, तर ही भाषा आहे. म्हणजे समस्येला काय तुम्ही मानायचं, प्रकल्प मानायचा, मग तुम्ही पुढे जाणार. आजच्या घडीला आपल्या तरुण मुलामुलींना बिघडवणारे अनेक डोळे ह्या रस्त्यावर आहेत, अनेक डोळे. म्हणजे माऊली चांगलंच आहे, सगळे वारकरी माऊली चांगलेच आहेत, पण काही असे भटके लोक आलेले आहेत आमच्यासारखे की ते विनाकारण त्या मुलामुलींना त्रास देऊ शकतात. आम्ही पण हे मी मुद्दाम सांगतो तुम्हाला आमच्या, कारण का दादाही लक्षात ठेवा, तुमच्या मुलामुलींना सांभाळणं तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे पालकांनी नुसतंच आपल्याला सोडलं. आणि काही वेळेस कसं असते की आपण घरात जे प्रेम देतो ते मुलामुलींना वयात आल्यानंतर नाही समजत. त्यांना वाटतं बाहेरून चॉकलेट मिळालं ना, माझ्या बापाने कधीच नाही आणलं, माझ्या आईनं कधीच नाही, ते चॉकलेट त्यांना भुरळं होतं आणि नंतर त्या मुली कॅच होतात. आणि असे काही मुलींना बिघडवणारे राक्षसी घटक आपल्याही परिसरात आहेत. ते कुठे आता बघा, तुम्ही तिरुपती गेले तरी तसेच आहेत, आमच्या कोकणात गेले तरी तसे नग आहेत. हे 10% असतात, पण ते 10% 90% वाट लावतात. 90% लोकांची ते वाट लावू शकतात. तर त्यामुळे तुम्ही सावध राहा, आपल्या मुलांना चांगलं हे करा, शिक्षण द्या. पण त्याचबरोबर लक्षात नुसतं शाळेत चांगलं टाकलं, नुसतं क्लासला टाकलं तर तसं नाही. आता मग एक दशरथ दादा आदर्श विद्यार्थी आहे तिथे, खरोखर आदर्श आहे तुमच्यासमोर बाळांनो. मी त्यांच्याकडून शिकण्याचा स्वतः प्रयत्न करतोय, खरंच सांगतोय, ग्रेट आहे. त्यांचे एक भाऊ आहे कार्तिक दादा, हां बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी, कार्तिक दादा आहे त्यांचे भाऊ, हां. तर ते दशरथ दादा त्यांचे आई वडील काहीतरी म्हणून ते वेगळं आहे त्यांच्याकडे. मी शिकण्याचा प्रयत्न त्यांच्या पालकांकडनं. आणि आता पूर्वताईंचे पालक कुठे, तर गावात असलेले ते पालक आज आपल्या मुलीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घडवत आहेत. त्यांचं एक मयुरेश दादा आहे, ते इथे सेवा देतात. काय त्याचा सेवा, इथली माती उचल, इथलं कचरा मार, इथली मूर्त्या उचल, इकडे अमुक कर तमुक कर, सगळी साफसफाई करतात. एक आत्ता आपले हे तुमचं काय ते PCMC म्हणजे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका काही दिवसात असिस्टंट कमिशनर बनणार आहेत. ते इथे आले होते दर्शनाला भेट द्यायला. आणि त्यांचा व्हिडिओ बघा पाहिजे, वे टू जिंदगी चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांनाही करायला लावा, माझ्या मोठेपणासाठी नाही. त्या चॅनलला आता हे कुठल्या देशातून, काय अमेरिकेतून, US मधनं, म्हणजे अमेरिकेतनं हे सुरू झालं आहे, मानधन सुरू झालं आहे त्या चॅनलला. आता लवकरच सिल्वर बटन येणार आहे, त्याच्यानंतर डायमंड बटन येणार आहे. ते सगळं तुमच्यामुळे, माऊलीच्यामुळे. आणि माऊलीकडे आल्यानंतर हे सगळं पराक्रम सुरू झालेत. आज रोज चॅनलला 15-15 लोक फॉलोअर्स वाढत आहेत. का वाढत आहेत, कारण का काहीतरी मिळतं आहे, बरोबर. कधीतरी आम्ही मात्र कडक वागतो, कारण का हे बघा लक्षात घ्या, पूर्वीच्या काळात तुमच्या आजी आजोबांच्या काळात जे शिक्षक होते ते खरे शिक्षक होते. आत्ताही शिक्षक आहेत, खूप चांगले आहेत, ग्रेट आहेत, पण 1-2% नग असे आहेत की त्यांना नुसता पगार खायचा आणि गार व्हायचं आहे. मी सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे, एखाद्या शिक्षकाने ते ऐकलं तरी चालेल, कारण मी शिक्षण क्षेत्रात स्वतः 30 वर्ष काम केलं आहे. प्रचंड मेहनत माझ्या वडिलांनी केलेली आहे. माझे वडील म्हणायचे की, आणि ते प्रिन्सिपल होते, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, तर त्यांनी ते सांगायचे, 1-1 रुपया जर आपल्या घरात जातो आहे ना, तर आपण मुलांसाठी केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. माझ्या आईचं पण तेच होतं. आज योगेश दादा पण तेच करतात. आज जवळजवळ 11 आदिवासी पाडे दत्तक घेतलेले आहेत त्या टीमने. मला प्राऊड फील आहे आमच्या सगळ्या स्वयंशक्तीपीठ नातं परिवाराचं. म्हणून तुम्ही ते व्हिडिओ बघा, शॉर्ट्स, ते इन्स्टा पण बघा. तुमच्याकडे इन्स्टा नसेल, काही वेळेस काय तर मुलांना हे लागून म्हणून पालक येतात, ते ठीक आहे, पण तू कमी विडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ बघा. वे टू जिंदगीचे आलं ना, त्याच्यानंतर स्पंदन नावाचं एक पॉडकास्ट आहे आमचं, ते बघा. तुम्हाला कुठे ना कुठे चांगलं हे मिळेल, कारण का आज जर्मनी बघते, रशिया बघतायत, इंग्लंड बघतायत, हां, विविध देशाचे प्रतिनिधी बघतायत, तर तुम्हाला नक्कीच तो फायदा होईल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मात्र या सगळ्या ताईदादांना माझी नम्र विनंती आहे, बाळांनो, रांगोळी जरूर काढा, पण रांगोळीत तुम्ही जेव्हा वेळ घालला तर तेव्हा अभ्यासाची वेळ देणं गरजेचं आहे. तर बाबा नुसतं रांगोळीने सजवत बसाल बाबाची झोपडी, पण तुमचं अभ्यासाचं जर हे नाही केलं तर मी तुम्हाला बघून नाही घेणार, मग मी तुम्हाला फटके देणार. तर नुसते रांगोळ्या काढायला आपले 3-3 तास रांगोळी काढा, तुम्ही किती लागू देत, तुम्ही चिंता करू नका, ती रांगोळ्या आपण फक्त एवढंच लक्षात ठेवा. काही वेळ माझ्या असं लक्षात आलं, राग मान नका बाळांनो, तुम्ही कोणी रांगोळ्या काढतात
आणि नंतर ही पळाली की ती पण पळते आणि सगळं सामान तिथेच पडतं आणि आता योग्यच. आणि काय भले भले बाकी लोक आहेत ना, तर एकदा सूप पडलेलं असतं, एकदा इथे झाडू पडलेली असते आणि पळून जातात. म्हणजे मुलं चांगली आहेत तुम्ही, पण मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, तर प्लीज असं नका करू बाळांनो. परत ते आवरून ठेवा साईडला, तुमची भले रांगोळी. आणि दुसरी गोष्ट, आता इथे रांगोळी काढताना पण नियम असे लक्षात ठेवा की आतमध्ये जायला तर मिळालं पाहिजे. रांगोळ्या एवढ्या मोठ्या असतात की आतमध्ये जायला नाही मिळणार. एखाद्या आजीला पाय पडू शकतो ना. म्हणून आमच्या नित्यश्री ताईने फार चांगलं काम केलं. पण जरा तो कॅमेरा दुसऱ्या पण पकडा रे, एकाला श्याम जर तुला पण 100 रुपये ह्याला दे ना, हे हिरो मोठे मोठे आहेत जा रे, तर जा पकडते ते पकड. हां, तर ते श्याम तू फ्री हो श्याम, तू फ्री हो. तर लक्षात ठेवता हे बघा, एकमेकाला सपोर्ट करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आपण करतो एकच राबतोय तर तूच राब, मला नको पाहिजे. बरोबर, ठीक आहे. आज दुसरी गोष्ट, मुलांनो तुम्ही खूप गोड मुलं आहात. तुमचं कौतुक जग करते आता. ह्या सगळ्यांचं कौतुक जगातले लोक आणि तुमच्या पालकांचं कौतुक विशेष चाललेलं आहे. सगळ्या जगात आपले स्वित्झर्लंड असेल, स्कॉटलंड असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, लंडन, ते सगळे प्रतिनिधी दाखल होणार आहेत. प्लेनने ते येणार आहेत, एवढा खर्च करून आलं ना. आणि बरं, प्लेनने एकदा यायचं म्हणजे 3.5-4 लाखाचा खर्च आहे त्यांचा. पण ते भेट द्यायला इथे उत्सुक आहेत, फक्त मीच जागेवर नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट, मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला ते विचारतील ना की कुठे बाबाराचं काय, कारण की मी माझाच नसतो. मी कधी पण पंढरपूरला येतो, कधी लातूरला येतो, कधी मुंबईच्या रूटनं असतो, कधी नवी मुंबईला जातो. कारण का त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी पाठवलात तर मग त्यांची गडबड होईल. आलं ना, त्यांना कुठेच पाठवू, कारण त्यांना कडक शिस्त आहे की आम्हाला डिस्टर्ब करणारच नाही. त्यामुळे तुम्ही ते हे बघा, इतर गुरु संप्रदाय फार ग्रेट आहेत. आम्ही फक्त एक छोटीशी आमची नाव आहे, ती सुद्धा 9 पिढ्या चालली आहे. आणि 9 पिढ्या कडकपणा आमच्याकडे फार महत्त्वाचं आहे. शिस्त फार महत्त्वाची आहे. शिस्त चुकवणाऱ्या माणसाला आम्ही कधी क्षमा करत नाही. शिस्तीत राहायला की तो प्रेम. आता बघा इथे माऊली बघा कशी शांत बसलेत. बघा देव आहे कोण, आमचे हे माऊली, त्यांचं नावच माऊली आहेत ना. बरोबर, देवासारखं बसलेत, शांत बसलेत. हाय, कुठे गडबड आहे, कुठे आवाज आहे, कुठे गोंधळ आहे नाही. पण त्यांचे संस्कार केलेत त्यांच्या आईने, अण्णांनी. बरोबर आहे, कुठेच गडबड गोंधळ नाही. आज ही माऊली तुम्हाला दिसेल यूट्यूबला बघा पाहिजे तर, ही माऊली नदीच्या घाटावर आहे. किती भाग्य आहे त्या आबाचं. आलं ना की गुरु परंपरा त्यांना स्नान घालते. आज कुठली अमावस्या आहे मला नाही समजत काय. आज कुठली अमावस्या बाळांनो हे माहिती, हे आपल्याला माहिती पाहिजे. बाहेरच्या देशातल्या लोकांना माहिती आहे आज कुठली अमावस्या आहे, मौनी अमावस्या. तर मौनी अमावस्याला माझ्या अर्काने जास्त बडबड करणं योग्य नाही. कारण मी दिवसातले 19 तास बोलत असतो, तुम्हाला माहिती असेल. म्हणून मला थकतो. माझ्याकडे पाण्याच्या बाटल्या, मला रोजच्या पाण्याच्या बाटल्या माझ्यावर 5-5, 6-6 लागतात. कंटिन्युअस मी पित असतो पाणी, कारण का बोलावं लागतं ना तेवढं. आलं ना. पण मी असं म्हणा, असू तर असू माझ्या अंगावर टाकतो, काय चिंता करू नको. चालेल काय नाही आपण धुवते कपडे. तर तुम्ही लक्षात घ्या आणि एकमेकाला कधी डावलू नका. ही ताई चांगली आहे तर हा पण दादा चांगला आहे, ती पण ताई चांगली आहे, तो पण. आता बघा ते हिचं मी कौतुक करून नित्यश्रीचं, ते श्यामबालाला घेऊन आली. श्यामबाला कुठे राहते बाळा तू? इथं म्हणजे कुठं? दिव्याच्या घरी. बरं ठीक, मग ती घेऊन आली. पटकन ते दिव्याची बहीण आहे, छान. तर घेऊन आली. म्हणजे प्रेमाने तुम्ही जोडले जाताय ना, मला महत्वाचं आहे. प्रेम महत्वाचं आहे आजच्या वेळी. श्रीमंती प्रेमाची महत्वाची आहे. मी प्रेमाच्या आणि आशीर्वादाने मी प्रचंड श्रीमंत आहे. कशाने? प्रेमाने आणि आशीर्वाद. आता एक गोष्ट, दुसऱ्या दिवशी पहिला बंगला बांधला असता, मी झोपडी बांधली, तुमच्या आशीर्वादाने ती बांधली. पण या झोपडीत खोपडी आहे. झोपडीत काय खोपडी, आपण ना खोपडी, तर झोपडीत खोपडी आहे. खोपडी बघायला लोक येत आहेत लांबून. तुम्हाला माहिती नाही, आज 3-3 हजार किलोमीटरवरून लोक येतात. एडे आहेत का ते? हा, बंगला बांधल्याचं कोण नाही आलं असतं. एकाच दिवशी येतात, भेटी देतात, खाऊ करतात, निघून जातात. आज हे रोजची वर्दळ चालू आहे. आमचे एक स्वप्नील मामा आहेत, त्याने भविष्य वर्तवलंय. इथून लाईन लागणार आहे ती आपल्या विश्रांत वडापर्यंत गाड्यांची. तो त्यांचं आणि ते भविष्यकार आहेत, मला काहीच येत नाही समजा. त्यामुळे माझी उगाच कुठे प्रसिद्धी करू नका. योगेशनाथ दादांचा अभ्यास माझ्यापेक्षा खतरनाक मोठा आहे. पूर्वजाताईंचा, गुरुमाईंचा, ज्योतिर्मयी ताईंचा, आमचे होणारे जावई बापू कुठले, रोहित दादा, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितले आहेत, ते कुठले आहेत? कलकत्त्याचे आहेत. कुठले बोलणारे आहेत? हिंदी बोलणारे. एखादा तुमच्यासारखा म्हणणार मराठी एक पण नाही भेटला काय, मला मराठी हृदय महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर इतर भाषांचंही हृदय महत्त्वाचं आहे, माहिती आहे का तुम्हाला. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही व्यावसायिकाकडे जाता, एखाद्या दुकानदाराकडे जाता, राजस्थानी असतात. तुम्हाला असं म्हणतात नाही मी राजस्थानीकडनं घेणार नाही, भांडी घेणार नाही. बरोबर की चूक आहे? असं करता तुम्ही, कारण का तुम्हाला वाटतं नाही तो माणूस प्रेमळ बोलतोय, चांगलं बोलतोय, संवाद होतो, मग तुम्ही त्याला बाजूला टाकता, नाही टाकत. आणि ते माझे शिष्य आहेत, परंपरागत आमचे. आणि त्यांच्याकडे दुर्गा मातेचा उत्सव आहे आणि ते अत्यंत भाविक भक्त आहेत. आणि दुसरी गोष्ट नम्र आहेत. मला नम्र लागतो. मला कोणी असं मोठा श्रीमंत माणसाच्या मी नादाला लागतच नाही, कारण का तो श्रीमंतीच्या थाटात मिरवत असतो आणि तो तसाच हे होऊन जातो बाळांनो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जगात चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. तुमच्या मुलांना सहवासात चांगल्या माणसाला ठेवा. नुसते श्रीमंत नको, श्रीमंत पण हवेच आहेत बरोबर, पण त्याचबरोबर विचारांची श्रीमंती फार महत्त्वाची आहे. आणि त्यांच्या सानिध्यात मुलांना ठेवा ना, ती मुलं बरोबर ठेवलं. आणि तुमच्याही आसपास तुमचे खरोखर उत्तम नातेवाईक आहेत, उत्तम काही घडलेली मुलं आहेत. आता बघा, दशरथ दादा सांगितलं मी तुम्हाला, पण आता त्या बिचाराला वेळ कमी आहे, पण तरी पण तो काय करतो की असं टाळत नाही. त्याच्या वडिलांना तर मी खरोखर मानतोय, त्याच्या आईला
आला ना खरोखर तुम्हाला एक हे सांगतो, प्रसंग सांगतो, कारण का थोडा प्रसंग वेगळा आहे. मी येत होतो चालत, माझ्या हातात 4-5 पिशव्या होत्या आणि ह्याच्या आईचं लक्ष गेलं, ह्याच्या वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी टू व्हीलर थांबवली. मला म्हणले बाबा जरा बसा की. म्हटलं कुठे बसू आता, हे दोघे निघत होते ना, मी दोघे येत होते, खरंच सांगतो तुम्हाला, माऊली समोर सांगतोय. म्हटलं कुठे बसू, ते म्हणले नाही बसा ना तुम्ही. पण माझं मला झालं ना, म्हटलं ती माऊली आहे, ते दादा आहेत आणि मी कुठे बसू, ते म्हणले मध्ये बसा. पण एक लक्षात ठेवा, त्या माऊलीने आपल्यात काय ओळखलं आहे की हा माऊलीचा सेवेकरी आहे. तिने असं वाईट नाही मानलं बिचारे, पण मी नाही बसलो. म्हटलं नाही ताई, मला चालायची सवय, मला चालायला लागतं, तुम्ही आनंदाने निघा. ते बिचारे जायला तयार नंतर बोललं नाही हिला सोडून येतो. दशरथ आपले ते मुंडे साहेब कारण माझ्या मिसेसला सोडून येतो परत तुम्हाला. म्हटलं नाही बाबा, मला चालावं लागतं आणि मग मला खूप चालणं आवडतं. तर आता काय झालं नाहीलाच की माझ्या एरियात मी चालू शकत नव्हतो, कारण का इथे जागोजागी ओळख होती, त्यामुळे लोक थांबवायचे, माझं चालणं राहायचं. मग मी गाडीतून सटकायचो पटकन एखाद्या, तर रिक्षातून सटकायचं, मग मी चालायला लागायचो. आता माझा प्रेम महत्त्वाचं. आता माझ्या कोकणची मम्मी आहे, ती माझ्यावर एवढं प्रेम करते, माझ्यासाठी आशीर्वाद मागतात देवाकडे, माझ्या परिवारासाठी आशीर्वाद मागतात. एवढे माझी कोकणची भूमी प्रिय आहे. तुमच्या सगळ्या भूमी कोकणच्या भूमीला जोडल्या गेलेल्या आहेत. माझे सगळे शिष्य बीड, अमरावती, परभणी, नागपूर, नाशिक या सगळ्या वेगळ्या प्रांतातले आहेत ना, पण सगळे प्रेम करतात. कोणी असं म्हणत नाही तुम्ही कोकणी आहात, तुम्ही मागासलेले आहात, तुम्ही हे आहात, असं नाही. प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेम समुद्रासारखं असतं. आज कोकणाला आमच्या विशाल समुद्र मिळाला आणि इथे इंद्रायणी मिळाली. आला ना, तर दोन्ही प्रेमळच आहेत. आला प्रेमाचा प्रवाह येतो. असं या ठिकाणी मी अल्पविराम घेतोय. पण या ठिकाणी मुलं आपली जी छोटी छोटी आली, आता थंडीचा मोसम वाढलेला आहे, पण तरी पण लेकरं आलेली आहेत. आणि आता तुम्ही नाथ उपासनेचं जे महत्त्व ऐकलेलं आहे, तर त्याच्यापासून अलिप्त राहू नका. भले एखाद्याला वाटेल की बाबाला काहीतरी पैसा कमवायचा आहे की काय, बरोबर आहे, म्हणून बाबा सांगतोय नाथ उपासना करा. आता एखाद्याला ते वाटत असेल तर त्याने जरूर इथून आता डिलीट व्हावं. माझं काही बिघडत नाही. आलं ना, बरोबर. एखाद्याला वाटेल नाही बाबाला काहीतरी मुलांना आपल्या हे करून पैसा कमवायचा, तर बाबा तो कधी कमवायचा असला ना, तर आज पुण्यात तुमच्या कोरेगाव पार्कमध्ये 4 बंगले उभे केले असते. तर तसा विषयच नाही. कारण आमची 8वी पिढी आणि 9वी पिढी ही आज 9व्या पिढीकडे सूत्र जात आहेत. आलं ना, त्यामुळे माझे वडील तर अत्यंत कडक होते. 1 रुपयाला कोणाला लुटलं नाही. काय असेल तर अर्पण करून ते निघालेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद, माझ्या आईचे आशीर्वाद, माझ्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आज इथे काम करतायत. आणि माझ्यासाठी मी माझे मित्र परिवार, तो माझा शिष्य परिवार फार ग्रेट आहे. मी शिष्यांना देव मानतो. आज जगातला एकमेव गुरु असेल की शिष्य देव भवा, रोजची माझी प्रार्थना चालू आहे. मी मोठेपणा सांगत नाही. शिष्य देव, शिष्यांशिवाय आम्हाला किंमत काय आहे का? माझे शिष्य माझ्यासाठी देव आहेत, अक्षरशः देव आहेत. आणि ते येतात इथे, पण मात्र इथे आल्यानंतर पण त्यांना काही तुम्ही प्रेमाने जे काही पाणी देता, आज दादा ना, आता त्याच्यानंतर 4 ठिकाणी आम्ही व्यवस्था केली आहे. कोणतं श्यामदादा, अजून काय त्याचं नाव, श्रीषाची आई, त्याच्यानंतर आपल्या ह्या ताई, आमच्या प्रतिभाताई, आणि कोणाकडे श्याम ठेवलंय, हां ह्या ताईंचं नाव मी नाव काय नाव दीपाली ताई, बरोबर. यांच्याकडे 4 जणांकडे काय असणार आहे, ते एक ताट असणार आहे, ताटामध्ये पेला असणार आहे आणि काहीतरी पाण्याचं भांडं असणार आहे आणि त्याच्यात गुळाचा खडा असणार आहे वगैरे. मग त्यांनी काय करायचं तेवढं फक्त समजा, आता कधी ह्या ताई बिचारा बाहेर असतात, दुसऱ्या ताई मग सेवा देतील, तिसऱ्या ताई, अशी 4 ठिकाणी 4 व्यवस्थापन केलं आहे. कारण का आमच्या ह्या ताई माऊली, नित्यश्रीची आजी बिचारा बाहेर, मला वाटतं आता का अमेरिकेला पोहोचले की काय, एवढं आजीचा पत्ताच नाही, बरोबर. पण आजी फार ग्रेट आहे. आजी कधी आलेल्या माणसाला चौकशी केल्याशिवाय बिचार हे नाही करत. अल्ला, फक्त एवढंच आजीला म्हणणं की आमचे प्रेमाने आणलेले माणसं विचारतील बाबा येऊन गेले का, तेवढं ते प्रेमाने विचारतात. तुम्ही फक्त एवढं सांगायचं, ते कधी बी येतात. हा माझं कधी, मी रात्री 2 वाजता पण इथे येऊन जातो. मी सकाळी नाही यायला मिळतो, रात्री 2 वाजता तरी माझी हजेरी असते. मी 2:30 वाजता पण येऊन जातो. आता तो असं आमच्या कोकणात त्याला देवचार म्हणतात, तो राखणदार फिरवतो, राखणदार फिरत असतो, तसं माझा आहे. अल्लाह ना, असा विषय आहे तो. तर त्यामुळे असं या ठिकाणी आज आबा आणि अनिल काका, म्हणजे आमचे काय ते अण्णा काका आणि आबा काका ह्या परिवारामुळे आम्ही इथे अक्षरशः भारावून गेलो. आम्हाला इथून जावंसं वाटत नाही. नाईलाजाने काहीतरी किती तारीख आहे का बाबा, 25-24 तारखेला आम्ही मुंबईकडे निघणार आहोत. मी यांना म्हटलंय बाबा रे, मला आता लगेच तिथून बाहेर काढा, मला आळंदीला आणून सोडा. आलं तर तुमची कामं तुम्ही करून घ्या. कारण काय झालं, दिदींना आशीर्वाद म्हणजे त्यांच्यामध्ये आशीर्वाद म्हणजे कार्यक्रम असतो आणि फक्त 3च प्रतिनिधी जाणार आहेत घरातले. मी, माझी मिसेस, मुलगा, पूर्वताई आल्या तर, कारण त्यांच्या एक्झाम आहेत करून, आणि एखादी बाहेरचा प्रतिनिधी, असे 5च जण मिळून तो साधा कार्यक्रम करणार. मी माझा एक असं आमचं की आम्ही कुठल्याही कार्यक्रमात मोठेपणा करत नाही, देखावा करत नाही, मंडप नाही, फंडप नाही. कारण पैसा कोण देणार, पैसा कोण लावणार, आपल्याकडे एवढा पैसाच नाही. पैसा असला एवढे इथे 4 बंगले बांधून टाकले असते ना, जागा आहे ना, 1.5 गुंठा जागा आहे, 4 बांधून टाकले. मला काही लोक म्हणतात चाळ बांधली असती बाबा, तर पैसा मीटरसारखा येतो. चाळ बांधली ना ते पैसा, हा 2,500-3,000-4,000 हजार भाडं येतं. पण ते काय चुकीचं नाही, बरं काय चोरी नाही. पण बाबाच्या डोक्यात ते काय नाही आलं, कारण नाथ बसले आहेत, नवनाथ बसले आहेत, ते बाबाला हाणून मारतील, हाणून.
आपल्या भाषा आहे ना, हाणतील त्याला, हाणतील किंवा बोल हे मला शिकवतो ऐराणी आलं ना, हे ऐराणी शिकवतो बाबा हाणतील बोलतोय. आता तो तसं आहे ते, ठीक आहे. ते इथे हा कडक आहे, ते त्यांचा तो आदेश कडक. फक्त त्यांचं असं आहे की त्यांच्या सानिध्यात तुम्ही आनंदाने सेवा करा, काही चिंता करू. आता इथे बघ, कधी कधी बत्ती नाही लावली, दिवा नाही लावला, काही प्रॉब्लेम नाही, ते काय रागवत नाहीत, ते माणूस रागवतो बरोबर. आणि माणूस भूतारका वागतो, जगात या भूत नाहीच आहेत, या जगात भूत नाही आहेत, माणूस भूतार्क वागतो. माऊलींना त्यावेळी भूतार्क छळलंय लोकांनी, भूतार्क. आणि आज माऊलींच्या नादाला जग वेडं झालंय. पण माऊलींनी ज्ञानेश्वरीत कुठलंही दुःख नाही म्हटलं आपलं. म्हणून ज्ञानेश्वरी अर्थपूर्ण वाचा, ती साखरे महाराजांची वाचा. मी त्याला सांगेन जाता जाता फक्त ते ज्ञानेश्वरी हातात घेऊन तुम्ही लोकांना खरेदी करायची असेल ती खरेदी करतील. अरे त्या ह्याच्यात आहे स्टोर रूममध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी ती घेऊन पटकन धावत जातो की नंतर पटकन जरी समजा ज्ञानेश्वरी घेऊन ये. चला पुढचा कार्यक्रम आपले ते नाव असेल श्याम इकडे चल, इकडे मंत्रिमंडळ ते आणि बाजूला आणि ते पटावर वाटायचं जा पटकन ते तू वाचून उचलून दे, तू उचलून द्यायला मदत करे पटकन. तो मुलगा तू जान्हवी पटकन, ज्याला बोललं त्याने लगेच यायचं आम्हाला. पटकन टाळा वाजवायच्या, सकाळी टाळा वाजवा. आणि बघा जे मिळालंय त्यात आनंद मानायचा, असं नाही मिळालं आणि हिच्याकडे कमी दिसतं माझ्याकडे असं केलं ना तर आम्ही लोक ठेवत नाही. एक पेन्सिल मिळेल तरी आज ते माऊलीने दिली असं मानायचं. हा ठीक आहे, राग मानू नका, ठीक आहे. क्लिअर पुढे 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 हा ठीक आहे. सावली पटकन टाळा वाजवा लगेच. त्रिशा पटकन पटकन लगेच, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. चल पटकन पटकन पटपट तिकडे कोणाचा फोन होता उचल ना, अरे उचल ना, इकडे बघ. अर्जुन तुला का नाही मुलांच्या साड्या अर्जुन घे. अरे अर्जुन माऊली एवढे टाळा जोरात वाजवते. व्हेरी गुड, भक्ती काय, व्हेरी गुड. पटकन पटकन आरती आरती. राज नाही आलं, विराज नंतर गेलो. कॅमेरा द्यायला पाहिजे ज्ञानेश्वरी माऊली. वा शाबास. बघा मुलांनी चप्पला किती रांगेत लावल्या सुंदर. हे बघा, हे शिस्त दाखवा. ह्या आपल्या नाथ उपासकांना ही फार महत्त्वाची शिस्त आहे. तुमच्या चपला जर रांगेत नसतील तर त्या मुलाचं नाव तिसरीला आरुष दादाचं नाव एंट्री करा. त्याचं आहे इथे बक्षीस. हे ताई पुढे हे आरुषचं बक्षीस हे घेतात, तिसरीला येतो. हा आपल्या मुरलीधर काकांचा चिरंजीव. शाबास. मुरलीधर तुझं लक्ष फार छान आहे त्या बेटीकडे. आरुष 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 ते मयूर घे पटकन. शाबास. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. एक मिनिट हा आरुषला घे. मुरली जरा असं ना जरा ज्ञानेश्वरी पण दिसते जरा. येस गुड 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 गुड. जरा उचल ना ज्ञानेश्वरी वरती उचल. ज्ञानेश्वरी हा बरोबर छान. ग्रेट ग्रेट. तू फोन उचलते, लोकांचे फोन चालू आहेत. दे पटकन त्यांना कॉल दे. चला चला ओके. माझं नाव नित्यश्री माधव दाभाडे आणि मी तिकडे रांगोळी काढते. बाबांमुळे आम्हाला खूप छान असं प्रतिसाद मिळते. ते आम्हाला सांगतात रांगोळी वगैरे काढा म्हणून, पण ते आम्हाला बक्षिसं वगैरे सगळं खूप छान देतात. आणि माझ्यासोबत साथीला पण भरपूर पोरी काढतात रांगोळी. आणि हां मुली काढतात आणि त्यांना ना खूप रांगोळीची आवड आहे. ते दरवेळेस काढत असतात. पुसलिका लगेच काढतात, पुसलिका लगेच काढतात. आणि त्यांना रांगोळीची खूप अशी कला आवडते करायला. आणि मी पण काढते रांगोळी आणि मला बाबा म्हणतात तू खूप छान रांगोळी काढते. मला खूप प्राऊड वाटतं की मी देवासमोर रांगोळी काढते, कारण हे नशिबात नसतं कायकांच्या. आणि माझ्या नशिबात ही खूप मोठी संधी आली होती आणि त्यामुळे मी रांगोळी काढायला वरून मी प्रॅक्टिस पण करायची. त्यामुळे मला खूप आवडायचं रांगोळी वगैरे काढायला. आणि इथे माऊलींचं मंदिर झाल्यापासून मला खूप अशी छान असे माझे फ्रेंड्स पण म्हणतात की आम्हाला यायचं आहे म्हणून, कारण इथे
आणि इथेच आम्ही इथेच राहतो आणि आमचं समोर घर आहे. आम्हाला खूप छान वाटतं की इथे मंदिर झालं, त्यासाठी आदेश एडिटमधनं कट करून टाका. आदेश माऊली. तर या ठिकाणी ज्यांची वाट तुम्ही पाहत होतात असे अण्णा काका आज एका मोठ्या कार्यक्रमात आहेत, त्यामुळे ते इथे येऊ शकलेले नाही. पण अण्णा काकांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर आज आबा काका आज धावत धावत तुमच्याकडे भेट इथे आले आहेत. कारण का मोठी माणसं अशी असतात की ती शेवटच्या क्षणाला येतात आणि आमच्याकडे रिकाम तुकडे असतात ते अगोदर हजर होतात. हा नियम आहे, खरोखर नियम आहे. तुम्ही बघा मंत्री महोदय असतात मोठे मोठे लोक, ते पहिल्या ती गर्दी झाल्याशिवाय येत नाही आला ना. आणि आम्ही कसं गर्दी नसो आणि काय नसो, आम्ही जिल्हा टायमिंगला हजर होतो आणि गायब होतो. तर आबा आज फार मोठं व्यक्तिमत्व आहे. अण्णा काका फार मोठं व्यक्तिमत्व आहे. अण्णा काकांनी सांगितलं आबा तुम्ही आज हजेरी लावा. म्हणजे किती प्रेम आहे बघा दोन्ही भावांमध्ये. हे असंच नातं पुढे व्हायला पाहिजे. आज मुरलीधर साहेब त्यांच्याबरोबर ताई आहेत आणि आमचा आरुष दादा. तर आज हे सगळं परिवार इथे हजर आहेत. मुरलीधर साहेब आमचे शेजारी आहेत, सख्खे शेजारी आहेत आणि प्रेमाची शेजारी आहेत आणि फार मोठं वलय आहे त्यांचं आला, तेही लाभलेले आहेत. तर असं या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतोय. आणि आबांसारखं थोर व्यक्तिमत्व किंवा अण्णांसारखं थोर व्यक्तिमत्व लाभायला काहीतरी 84 जन्माचं पुण्य लागतं. हेच मी डायरेक्ट म्हणतोय माऊलीसमोर. माऊली आहे साक्षीला त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये कोणाला बसवलं? हनुमंताला. ते बघा श्रीकृष्णाच्या रथावर कोणाला बसवलेलं? भगवंतानी कोणाला बसवलेलं ते माहिती आहे? पताका होती, बरोबर. तर ते हनुमंत साक्षात माऊलीला घेऊन बसलेले आहेत. मला ज्ञानेश्वरी रूपाने माऊलीला घेऊन. ही ज्ञानेश्वरी हळूहळू तुम्ही इन्व्हेस्ट करा. मी 1 वर्षाची मुदत देतो, 1 वर्षाच्या आत खरेदी करा. अवघ्या 550-600 रुपयाच्या आत कुठेही मिळेल तिथून घ्या. नाही मिळाली तर ज्ञानेश्वरी ग्रंथभंडार आहे माऊलींच्या आळंदीच्या माऊलींच्या इथे ज्ञानेश्वरी ग्रंथभंडार विचार. त्यांना जर आमचं नाव सांगितलं तर काहीतरी 2 रुपये कन्सेशन तरी कमी करून देतात. असं त्यांचं आणि आमचं काहीच कमिशनचं नातं आहे. एखादं म्हणे तिथेच का घ्यायची, मग यांचा आणि त्यांचा काहीतरी पैशाचा संबंध आहे. तर काहीच नाही बाबा. असा संबंध असला तर मस्तपैकी बंगले बांधून मोकळे झालो असतो. आम्ही फक्त मिशनवर काम करतो, कमिशनवर नाही करत. आलं ना, ठीक आहे. तसं तुम्ही कोण म्हणणार नाही. पण ही का, कारण का ह्याच्यामध्ये गोड अर्थाने ज्ञानेश्वरी फुलवलेली आहे. आणि वंदनीय साखरे महाराज माऊली, जोग महाराज माऊलींचे माऊली शिष्य आहेत ते. आज कुरेकर बाबा माऊली तुमच्या मुलांना त्यांच्या दर्शनाला न्या. जिथे कुठे कीर्तन असेल तिथे. चैतन्य देगलकर महाराज माऊली कुठे आळंदीत कीर्तन असेल तर जरूर तिथे न्या. आमच्या आनंदी आळंदी ग्रुपला सोडलेलं आहे, आता लवकरच ते दाखल होत आहेत. त्या सूर्याच्या प्रकाशापासून दूर राहू नका. जग आहे जग. संतवीर पंडित कराडकर मला थोडे परखड आणि रोखोक विचार आहेत, पण ऐकू देत ते पण विचार, कारण पेटवून टाकतात ते. आणि त्याचप्रमाणे आपल्या स्वराज्य रक्षक आपले संभाजीराजे माऊली, तर त्यांचं हे इथे हे बलिदान स्थान आहे आपल्याजवळ. किती आपण भाग्यवान आहोत की माऊलींचं बलिदान स्थान आहे आपल्यासाठी. त्यांचं बलिदान झाला फार मोठा वाईट क्षण आहे आपल्यासाठी, परंतु त्यांनी बलिदान या ठिकाणी ह्या तीर्थावर हे दिलं. म्हणजे एक वेगळं बलिदान तीर्थ आहे, शौर्य तीर्थ आहे ते संभाजीराजांचं. तुळापूर मराठी इथून काहीतरी हार्डली 20-22 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. तिथे अगोदर एक म्युझियम आहे. शिवले पाटील माऊली आहेत त्या ठिकाणी. पाहिजे फोन नंबर आमच्या यूट्यूबला आहे त्यांचा. तिथे जा मुलांना घेऊन. आतमध्ये मात्र शूटिंग काढायला देत नाहीत, फोटो काढायला देत. ते अत्यंत कडक आहेत आला ना, कारण का पेटलेले आहेत ते. मात्र तुमच्या मुलांना इतिहास जर ऐकायचा असेल तर शाळेत कधी शिकवलं जात नाही, तो फक्त परीक्षेत पास होण्यापुरता असतो. तिथे मात्र इतिहास पेटवून टाकतात ते आला ना. की छत्रपती शिवाजीराजे माऊली आणि संभाजीराजे माऊली यांचं जे काही सख्य आहे आणि तो जो फोटो आहे तो तुम्ही बघाल ना आला दोघांच्या पितापुत्राचा, की काय तो फोटो आपल्या बोलून जातो. तुमच्या घरात पितापुत्र जर ऐकत नसतील, कधी कधी आपण म्हणतो वडिलांचा मुलगा ऐकत नाही, मुलाचं वडील ऐकत नाही. तुम्ही पाहिजे फोटो लावून बघा. तुमच्याकडे लिंबू, ते बकरे, कोंबडे, कुत्रे काय कापायची गरज नाही. तो फोटो लावलात आणि त्या फोटोकडे रोज बघितलं, ते एक श्वास घेतलात की तुमची मुलं आणि वडील यांच्यातला संवाद चालू होतो. मुलगी असली तरी सुद्धा मुलगा मुलगी भेद नाही महाराजांनी केलेला आहे, हे लक्षात ठेवा. मात्र तिथे त्या म्युझियमला जरूर भेट द्या. म्युझियमला भेट देताना बळा म्युझियमला भेटा 50 रुपये घेतात एका माणसाचे, ते फुकट नाही. मात्र लहान मुलांची मला वाटत नाही किती घेतील काय, ते त्यांना फ्री ऑफ चार्जेस आहे, आय डोंट नो. तर त्या ठिकाणी गेलात तर जरूर सांगा. एका येड्या बाबाचं नाव ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो. मग ते येडा बाबा कोणते ते ओळखतील, ठीक आहे. तर त्यांना असं बोललात की नवनाथवाले ते राजानाथ महाराज जरी बोललात तरी चालेल, नाही ओळख दाखवली तरी चालेल, पण तिथे जा आणि तिथे ऐका तो इतिहास. जवळ मी तुम्हाला प्रार्थना करतोय की आता महाराजांचा बलिदान मास सुरू आहे, बरोबर ना दादा. तर त्यामुळे तुम्ही जरूर ऐका. आत्ता नाही शक्य झालं, 50 रुपये जास्त खर्च वाटतोय. आपण तो कसाही उडवून टाकतो, बिस्किटच्या पुढे कसेही फाडून टाकतो आला ना. आयुष्यात एक लक्षात ठेवा, आपण एक भक्ती आणि शक्ती याच्या संगमात राहतो आळंदीमध्ये आलं ना. त्याचप्रमाणे आपलं डिफेन्स आहे भारत शासनाचं, म्हणजे भारत सरकारचं. तर डिफेन्स म्हणजे काय, तर मिलिटरी फोर्स आला ना. मग केवढ्या रेडियसमध्ये आपण राहतो त्याचा विचार तुम्हाला नाही माहिती आहे आला. म्हणून दिव्याखाली अंधार ठेवू नका. लवकरच माऊलीशी जोडले जा आला ना. माझं आणि त्यांचं काय कमिशन नाही आहे आलं तर, पण माऊली जगाशी आज तारणहार आहे. काल आबा माझ्या मागे लागले, रात्री 1:15 वाजेपर्यंत चाललेलं आमचं संभाषण, आणि आबा माझ्याकडे पैसे देत होते. मी माऊली हात ठेवून सांगतोय खरं आहे.
आम्हाला म्हटलं मी नाही घेणार पैसे, तुम्ही स्वतः जायचं आणि स्वतः खरेदी करा. नाही म्हटलं बाबा जरा आणा, नाही म्हटलं तुम्ही जायचं ते घ्यायची, माऊलीच्या चरणी तिथे म्हणजे समाधीला त्रास देऊ नका. माऊलींचं जे संजीवनी समाधी मंदिर आहे पायरीला कुठलाही लावा, माऊली सगळीकडे आहे. माऊली इथून पण फिरून जातात, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यामुळे जर तुम्ही कचरा टाकलात तर तो माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे, दासबोधामध्ये उल्लेख आहे की आपल्याला कचरा टाकण्याचा अधिकार नाही. कारण का परिसर हा वर्ड जो बनतो ना त्याच्यामध्ये परिस पहिलं असं नंतर र लागतो, म्हणून तुमचा परिसर हा तुमच्यासाठी परिस असतो. तुम्ही कचरा टाकलात बाहेर आणि जर बाहेरचा परिसर घाण झाला ना तर तुम्ही घरात किती स्वच्छता करा तुमच्याकडे लक्ष्मी येणार नाही. तुम्ही फक्त याचा उलटा प्रयोग करा. बाहेर आता काय सगळंच काय गाव झाडायला काय गाडगे बाबा नाही आपण, नो प्रॉब्लेम, परंतु आपल्या परिसरातून आपल्याला पण त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलांना ते शिस्तीचं आपलं हे शिकवा. आणि माझ्याकडे तोच कडक भाग आहे. आज फ्रुटवाला धर्मशाळा आहे, तिकडे जरी कधी गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे माझे शिष्य उतरतात कधी कधी, तर त्या ठिकाणी पण त्यांना वचन आहे, आल्यानंतर पहिलं ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय हा मंत्र ते म्हणतात आणि कचरा तिथला जेवढं शक्य आहे तेवढं उचलतात, पटापट ते त्यांच्या कामाला निघतात. किंवा कधी ते इंद्रायणी स्वच्छता मोहीम ती हातात घेतात, काही ते वृक्षारोपण मोहीम ते हातात घेतात. तर अशा फोन येते. तर आम्ही आता दुसऱ्या एका कॉर्पोरेट मिटिंग आहे म्हणून बघा बाबाची रूपं वेगवेगळी आहेत. कधी बाबा उघडा फिरतो, काहीतरी चड्डीवर फिरतो, काहीतरी त्या वस्त्रात फिरतो, काहीतरी असं फिरतो. कारण का तशा रूपाने जावं लागतं, देश तसा वेश असं समर्थांनी सांगितलं. त्यामुळे तसं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. तर असं तुमचे आशीर्वाद मात्र आमच्या 84 पिढ्यांना आणि माऊलीच्या आणि तुमचे अखंड असले की मग आम्हाला सगळं भरून पावलं. आणि ती श्रीमंती फार मोठी आहे. आबाने अशीच आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी आणि तुम्ही सगळ्या परिवाराने. आज श्यामदादा नावाचं हृदय आबाने मिळवून दिलं, एक हनुमंत दिला, एक संजू काका दिला. अल्ला हे सगळं आबा आणि अनिल काका आमच्याशी जोडत आहेत. अल्ला फार उपकार आहेत त्या प्रतिभाताईचे, कविताताईचे आमच्यावर. कारण का ही थोर माणसं आहेत, खरंच थोर माणसं आहेत. कारण का मी असं ऐकलं आहे की आबा आणि अनिल काका म्हणजे आबा आणि अण्णा जर इथे नसले असते ना तर कदाचित हे जोडलं गेलं नसतं विश्व. हे ग्रेट आहे. तर टाळं वाजवा, खरोखर टाळं वाजवा. मी त्यांचं काय मी स्तुती करतो अशी गोष्ट नाही, पण त्यांची हृदय वेगळी आहेत. काहीतरी आहे म्हणजे तुम्ही तर चांगले आहातच, पण जोडायला कोणतरी लागतो ना काहीतरी. म्हणजे बघा मोती आहेत, मोती ना तर ते दोऱ्याने ओवायला पण कोणतरी लागतं ना. तर ते आबा खरोखर त्या पद्धतीने आणि आबा धावत या कार्यक्रमाला आलेले आहेत म्हणून आपल्यासाठी ते फार मोठे आहे. थंडी पडलेली आहे, आबा स्वेटर घालून आलेले आहेत, आपण असेच आहोत मलाही माहिती आहे. ठीक आहे. आणि दशरथ दादा फक्त आपलं काहीतरी हे बोलतात. दशरथ दादा जे आपल्या शालांत 10वीच्या परीक्षेत पहिले आलेले आहेत, आपल्या आळंदीकरांसाठी फार मोठं भूषण आहे. असे माऊली पण दादा बोलतायत आपल्यासाठी. हां, आदेश माऊली रामकृष्ण हरी. जेव्हा बाबा येतात तेव्हा खूप मनाला उत्सुकता वाटते आणि जवळपास इथले सर्वच लोक येतात, बाबांपाशी येतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात. बाबाही त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, नवनवीन त्यांना गोष्टी कळतात आणि हे कळल्यामुळे मुलांना अजून आनंद होतो. आणि मुलांना असं वाटतं की बाबा येतात म्हणल्यावरती त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी छोटंसं का असं ना सरप्राईज देण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता एका दिवशी माझ्या भावाने त्यांना नाथांची ड्रॉइंग करून दिली होती. मग ड्रॉइंग त्याला करायला खूप आवडते, त्याच्यामुळे त्याने बरोबर ड्रॉइंगच केली आणि ती बाबांना दिली. बाबांना खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर ना कालच त्याला बक्षीस मिळालं. त्याच्यामुळे तो म्हणला की आहे ना मी बाबांसाठी अजून काही ड्रॉइंग काढणार आहे आणि बरोबर 9 नात असतात, त्याच्यामुळे बरोबर 9 मी ड्रॉइंग काढून त्यांना देणार आहे. आणि मला असं वाटतं की इथले जवळपास सर्वच मुलं असेही बाबांसाठी अजून काही सरप्राईज करतील आणि बाबा इथे येत असल्यामुळे आम्हाला खूप नवीन अनुभव मिळतो. धन्यवाद बाबा. अरे वा दशरथ दादा, फार ग्रेट. बघा किती सुंदर. हां, आणि खरोखर तुमच्या मुलांना यांच्या संपर्कात ठेवा, येड्या बाबाच्या संपर्कात ठेवू नका. कारण का मला माहिती आहे येड्या बाबाला तुम्ही वेगळ्या रूपात बघितलेलं आहे. त्या दिवसापासून काही जणांनी माझा नाद सोडला. त्या बाबा आपल्या पोराला पण फटकवेल, आलं ना आपल्या मुलांना. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे आपल्या पोराला पण फटकवेल, आपल्याला पण काहीतरी असं. पण आबा काय नाद सोडेल. बघा मी तुम्हाला सांगतो, माझ्या शाळेत मला कडक शिक्षक मिळाले म्हणून आज मी इथे उभा आहे. माझ्या शाळेत मला कडक लाड पण करायचे. अक्षरशः मी दांडी मारली ना एखादी तर मला उचलून घेऊन जायचे वरात काढून, त्याला घेऊन या, राजांना घेऊन या. मला राजाने दुसरं टोपण नव्हे तर राजांना घेऊन या असं चाललं. माझी वरात काढायची कारण का तेवढा आवडीचं होतं. पण तेवढेच फटके खाल्लेत, आलं ना. पण एक लक्षात ठेवा, जर कडक गुरु मिळाला तर आयुष्याचं सोनं बनतं. आज हे जे माऊली आहेत ना, मुरलीधर काका माऊली, हे सगळे माऊली आहेत ना, त्यांनी कुठेतरी त्यांना एकतरी शिक्षक कडक मिळाला असतं म्हणून ते आज इथे उभे आहेत, किंवा एकतरी गुरु कडक मिळाला असणार. म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला जर घडायचं आहे ना तर असं आयुष्य घडवा की त्या पद्धतीने तुमच्या जीवनाला सोन्याचं हे मुलामा मिळेल. आबांनी 2 बोल बोलावे तशी प्रार्थना आहे. आबा बोला अरे आबा पटकन, हिरवी तर प्रवचन घडतं तर मला 2-2 तास बोला पटकन बोला. अरे काहीतरी शुभेच्छा, अरे शुभेच्छा द्या ना. 2 बोला पटकन बोला पटकन.
कुठून चालू करू तेच काही हा बोला 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 चालू झालं की मग तुम्हाला थांबवावं लागतं. हा बोला पटकन. अरे नाही काय नाही, तुम्ही अवस्थित आले आमच्यासाठी हेच लय मोठं भाग्याचं आहे. बाकीचं आता काय सगळे ते एकमेकाला जोडलेच गेलेले आहेत. वा. त्याच्याबद्दल काही विषय नाही. आता कसं आहे, तुम्ही कडक जरी शिक्षा केली तर आता हे कोणी हटणार नाही. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही लगेच श्यामदादावर तुम्ही प्रयोग करू शकता. वा 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 आबा काय भारी बोलतात. बरोबर. वा वा सुंदर सुंदर. माझ्यावर नको त्यांच्यावर. हा ताई म्हणतात माझ्यावर प्रयोग नका करू. गुरुमाई काय बोलतात? गुरुमाई बोला बोला. गुरुमाई काय बोलतात? माझ्यावर नका करू. आबा बोलतात माझ्यावर पण नको. आता काय गंमत जमत मुरलीधर माऊलींना जरा आपल्याला आशीर्वाद देते. मुरलीधर माऊली बोला ना. बोला बोला. ए बाळा एक मिनिट. कसं असतं ना, त्या देवाची किती तुम्ही हे केले ना, गुरुशिवाय तुम्ही अपूर्ण आहे. वा. तसे गुरु माऊली आहेत. वा वा वा. तर याच्याविषयी काय आपले एवढी हे नाही आहे होय. की त्यांच्याविषयी आपण काय बोलावं. ते ॲक्च्युली गुरुच आहे सगळ्यांसाठी, आणि ते सगळ्यांना त्यांच्या नॉलेज शेअर करतात. हेच लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आपण भाग्यवान आहे की ते आपल्या, मी तर भाग्यवान आहे की माझ्या शेजारी ते भेटले. ॲक्च्युली माझ्या जागाची जे पूजा जी केलेली आहे ना, पहिली पूजा त्यांच्या हातूनच केली आहे. तर मी नेहमी तेच सांगतो की त्यांच्या हातून माझी पूजा. ग्रेट ग्रेट ग्रेट. बघा ताई किती सुंदर बोलतात साहेब. मी पुढच्या वेळेला मला पण विचारलं चीफ गेस्ट कोण आहे का, तो पहिलं मी कधी जात नाही चीफ गेस्ट, आपलं काय पात्रता नाही ते. मग असे हिरे आहेत माझ्याकडे, ते मी सोडणार. आबा जा, मुरलीधर साहेब जावा जरा अटेंड करा तो कार्यक्रम. असो या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. इथे आज सगळ्या गर्दीचा ताफा उभा आहे. आणि मला असं वाटतं आता हे पुढच्या 9 वर्षात आपल्याला इथे एवढं हे राहील गर्दीचा विषय राहील. कारण का जिथे हृदयाची साथ असते ना तिथे गर्दी असते. आला ना, तर त्यामुळे आपल्याला ती वेळ लवकरच माऊलीच्या कृपेने येणार आहे. बघा थंडी असून पण तुम्ही इथे आल्यात आणि छोटी छोटी लेकरं आहेत. आज त्यांना एखादी पेन्सिल मिळाली असेल पण ती लेकरं नाराज नाही आहेत. अरे तुझं काय, तुझ्याकडे 2 आहेत, माझ्याकडे 1 आहे. आलं ना, मी मात्र हा सकाळपासून चालू आहे. सकाळपासून चालू आहे की आपल्याला काहीतरी, म्हणजे हे प्रेम आहे. औषध घेतलं मग आली ती. हा बरोबर, ते प्रेम आहे आणि हे प्रेम वाढत जाणार आहे. आमच्याकडे देणारे हात हजारो आहेत, तुम्ही घेणारे बना. आलात ना, रामकृष्ण हरी माऊली. आदेश आदेश.